अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रय महाराज की जय। नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी काही श्रावणामधील काही छोटे उपाय तुमच्या सुख समृद्धीसाठी झालं, काही तुमच्या मनातल्या इच्छासाठी मी काही छोटे उपाय आणत आहे। तर त्यासाठी प्लीज तुम्ही कोणीही माझ्या चॅनलला नवीन आहात तर सबस्क्राइब करायचं विसरू नका, लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। तर श्रावण मास निघून जायला नको की तुम्ही हे शेअर केला नाहीत आणि त्यांच्यापर्यंत हे मी काही सांगते ते काही उपाय त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे, त्यांना सुद्धा लाभ घेता येईल। तर मित्रांनो, तुमच्या मित्रांमध्ये, तुमच्या कोणी रिलेटिव्हजमध्ये शेअर करा तर जास्तीत जास्त लोकांना त्याचा लाभ घेता येईल, हेच माझी कळकळीची विनंती आहे। तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्समध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करत आहे। तर दत्तप्रभूची उपासना, तर श्रावण मासामध्ये आपण कसं करायचे दत्तप्रभूची उपासना, ह्यासाठी काही मी उपाय सांगत आहे। तुम्ही दररोज गुरुचरित्र वाचल्याने श्रावण मासामध्ये खूप फलदायक आहे। तर मित्रांनो, श्रावण मास हा खूप फलदायक महिना आहे आणि त्यासाठी तुम्हाला गुरुचरित्राचा पाठ करायचा आहे ह्या श्रावणामध्ये। जर काय तुम्हाला वेळेचा काही प्रॉब्लेम आहे, होत नाही आहे, तर त्यासाठी मी दुसरा अजून काही उपाय सांगत आहे। तर ते झाले तर त्यासाठी सुद्धा ते केला तरीही चांगला आहे। तर मित्रांनो, दररोज तुम्हाला दत्तबावनी वाचायचं आहे। दत्तगुरूची छोटंसं पुस्तक कुठं सुद्धा भेटत आहे, तर कुठं मंदिरात भेटत आहे, कुठेही पुण्यक्षेत्रामध्ये भेटत आहे, नाही तुमच्याकडे बुक स्टॉल आहे तर तिथे सुद्धा तुम्हाला दत्तबावनीचा बुक भेटणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही हे दत्तबावनी तुम्ही हमेशा करताही वाचला तर घरात काही बाहेरली ऊर्जा खराब येणार नाही आहे। जर का तुम्हाला कोणी केलेलं आहे, काहीतरी बाहेरल्या लोकांचं काहीतरी खराब काही ऊर्जा आलेला आहे असं जर करता तुम्हाला वाटत असेल, तर त्यांनी जर करता हे तुम्ही दत्तबावनी वाचलात, दत्तप्रभूची उपासना केलात, तर 101% तुमच्या घरातली खराब ऊर्जा जाणार आहे आणि घरात सुख समृद्धी नांदणार आहे। तर असं नाही आहे की खराब ऊर्जा आलेली कशी कळणार, तर काही कामे होत नाहीत मनातले आणि काही घरात आजारपण शिरलेला असतो, तर काही घरात भांडणे होत असतात। तर त्यासाठी काही ना काही मन उच्चाटन खाल्लेलं असतं, मनात स्थिर राहत नाही, मन चलबिचल होत असतं, बसलं किंवा उठलं काही मनाला समाधान भेटत नाही आहे। तर त्यासाठी काही लोकांना असं होत असतं की काही करावं, काही केल्याने त्याच्यामध्ये सफल नाही असं वाटत आहे की आपल्या दैवात काही केल्याने आपल्याला सुख पडत नाही आहे। तर असं काही जणांना खूप जाणवत असतं, तर तेव्हा तुम्ही दत्ताची उपासना करायला सुरुवात करा आणि तुम्ही दररोज संध्याकाळच्या वेळी दिवा लावल्यानंतर दत्ताची पंचपदी वाचायला सुरुवात करा आणि पंचपदी वाचल्यानंतर तुम्ही जे त्या दत्त पंचपदीमध्ये एक दत्ताचा धावा येतो, तो धावा म्हणजे श्रावण मासच असे नव्हे तर तुम्ही दररोजही वाचल्याने तुमच्या घरात समृद्धी नांदते, घरातली ऊर्जा राहत नाही आहे। तर तुम्ही सकाळच्या वेळी एक दत्त धावा वाचायचा आहे। दत्त धावा म्हटल्यानंतर एक गुरुचरित्राचाच एक छोटा भाग आहे म्हणलं तरी चालेल। तर तुम्ही दत्त धावा दररोज सकाळच्या वेळी जेव्हा तुम्ही पूजापाठ करत असता त्यावेळी एकदा तुम्ही पाठ करून घ्यायचा आहे आणि संध्याकाळच्या वेळी दिवा लावल्यानंतर पंचपदी वाचायचं आहे आणि पंचपदी वाचताना पण त्यामध्ये दत्तधावा पुन्हा एकदा वाचून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, हे उपाय खूप छोटा आहे, जास्ती त्रास नाही आहे। तर तुम्हाला गुरुचरित्र ज्यांना होत नाही आहे वाचणं, तर हे सुद्धा
10 किंवा 15 मिनटामध्ये दत्तधावा वाचायला लागणार आहे. तर तुम्हाला जास्ती वेळ पण लागणार नाही आहे. तर तुमच्यावर दत्तात्रयाची असीम कृपा होणार आहे. त्यासाठी तुम्ही दत्त उपासना करायचं विसरू नका. तुम्हाला जे होईल, जसं होईल तसं तुम्ही दत्तभक्ती करायला शिका. आणि जर का तुम्हाला गुरुचरित्र होत नाही आहे तर किमान गुरुचरित्राचं प्रदक्षिणा तरी घालत जायचं आहे. तुम्हाला जेवढे झाले तेवढे घालायचं आहे. 11 घाला, 21 घाला, 51 घाला, 111 घाला, ते तुमच्या मर्जीप्रमाणे. तर त्याला काही संख्या नाही आहे की काही तुम्हाला नियम नाही आहे एवढेच घालायचं असं काही नाही आहे. ज्यांच्या त्यांच्या भक्तीचा भाग आहे ते तुम्ही करू शकतात. तर मला असे वाटते की घरात काही खराब ऊर्जा आहे तर तुम्ही दरवेळी केलं तरी चालेल, हमेशा करता तुम्ही करू शकतात. पण जे काही तुम्ही जे नियम धरणार आहात ते श्रावण मासात धरल्याने खूप लवकर तुम्हाला लाभ भेटते. त्यासाठी मी म्हणायची विनंती ही एकच आहे की तुम्ही श्रावण मासामध्ये जे काही नियम धरतात, जे काही उपाय करतात तर तुम्ही श्रावण मासामध्ये करायचं आहे. तर त्याने तुम्हाला खूप लाभ होणार आहे मित्रांनो. तर हे सगळं करून बघा आणि लाभ घ्या. तर मी अजून एक असे सांगणार आहे की जर तुम्हाला झाले तर श्रावण मासामध्ये जेवढेही आता गुरुवार येणार आहेत तेवढ्या गुरुवारी, श्रावण मासाच्या गुरुवारी तुम्ही काळ्या कुत्र्याला एक स्वीट खाऊ घालायचं आहे दर गुरुवारी. समजा तुम्ही बाहेरून आणूनही खाऊ घातला तरी चालेल, नाही तुम्ही घरात काहीतरी स्वीट बनवतात तरीही दर गुरुवारी तुम्ही घातल्याने तुमचे काही कर्ज आहे तर कर्जमुक्ती होणार आहे आणि त्याने तुम्हाला पैशाचे मार्ग खुले होणार आहेत. तर त्यासाठी तुम्ही जेही गुरुवार येणार आहे श्रावण मासाचं तर तेव्हा तुम्ही स्वीट खाऊ घालायचं आहे न विसरता. जेवढे गुरुवार श्रावण मासात येतील तेवढ्या गुरुवारी घालायचं आहे. तर मित्रांनो हे करून बघा आणि आजच्या व्हिडिओला मी इथं समाप्त करत आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन उपायासोबत पुन्हा भेटूया आपण. मी असे छोटे छोटे उपाय आणत जाते आणि तुम्ही करून लाभ घेत जा. असं नाही आहे की तुम्हाला करायचं असे काही मी जोर जबरदस्ती करत नाही आहे. ज्यांना विश्वास आहे देवावर आणि ज्यांना करावा असं वाटत आहे तर त्यांनी मात्र करायला मोकळा आहे. आणि ज्यांना नाही आहे, तुम्हाला कुणाला विश्वास नाही आहे त्याच्यामध्ये, तर त्यांना करायची काही जबरदस्तीनं गरज नाही आहे. तर ज्यांना भक्ती आहे त्यांनी हे सर्व उपाय जरूर करायला पाहिजे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला मी इथंच समाप्त करत आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन उपायासोबत पुन्हा भेटूया आपण. तोपर्यंत तुम्हा सर्वांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त. दत्तात्रय महाराज की जय. दत्तात्रयाची असीम कृपा तुमच्यावर आणि आमच्यावर सदैव राहू दे. तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझा नमस्कार.